नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 12वा अभ्यासणार आहोत। या धड्याचं शीर्षक आहे गोधडी आणि गोधडी या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। गोधडी ही एक कविता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, गोधडी हा शब्द तुमच्यासाठी काही नवीन नसणार आहेत। सगळेजण गोधडी या शब्दाशी परिचित आहेत की नाही? याला आपण वाकळ असेही म्हणतो। इथे पाहता की नाही, वेगवेगळ्या चिंध्यांना एकत्र जोडून आई सुई धाग्याच्या माध्यमातून ह्या वेगवेगळ्या चिंध्यांना एकत्र जोडते आणि गोधडी रूपी पांघरून, मायेची पांघरून तयार होते। तर आज आपल्याला अशाच या गोधडी ही कविता अभ्यासाची आहे। कवितेचा भावार्थ समजण्या अगोदर आपण या कवितेच्या कवींची संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। गोधडी या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोंड। डॉक्टर कैलास दोंड हे मराठी ग्रामीण कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत आणि अशा या कादंबरीकारांचा जन्म 1973 मध्ये झालेला आहे। ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक आणि कवी म्हणून डॉक्टर कैलास दोंड प्रसिद्ध आहेत। त्यांच्या पाणधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, एका सुगीची अखेर हा कथा संग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत। लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी कवी डॉक्टर कैलास दोंड यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। आता ही जी कविता आपण अभ्यासणार आहोत त्या कवितेचा संक्षिप्त परिचय किंवा आढावा किंवा तुम्ही याला आशय सुद्धा म्हणू शकता। तर आपण आता कवितेचा आशय समजून घेऊया। गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय। गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे। याविषयीची भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे। प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। चला तर आपण गोधडी ही कविता अभ्यासूया। ऐका, वाचा, म्हणा। कवी म्हणतात, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी उब असते, गोधडीला असते अस्तर, बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे, आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटी वाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुर, आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य, ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगड, आणि बाच्या कोपरीच्या बाया, आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं
शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजे ऊब असते ऊब. गोधडी म्हणजे ऊब असते ऊब. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गोधडी ही कविता समजून घेऊया. गोधडी हा शब्द सगळ्यांचा परिचयाचा आहे. म्हणजेच गोधडी काय असते तर जुन्या लुगड्यांचे किंवा जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली एक चादर असते. गोधडी या कवितेमध्ये कवीच्या आईने एक कवीसाठी गोधडी शिवलेली आहे आणि ती गोधडी पाहून कवीच्या मनाला असं वाटतं की ही गोधडी म्हणजेच आई वडिलांच्या कष्टाचे, जणू काय कष्टमय आयुष्याचे हे गोधडी ही प्रतीकच आहे. गोधडी या प्रतीकातून कवींनी कौटुंबिक नात्यामधील प्रेममय आणि जिव्हाळामय आठवणी भावस्पर्शी शब्दामध्ये शब्दामध्ये कवीने या कवितेमध्ये सांगितलेले आहे. गोधडी म्हणजेच गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा, याची जाणीव ही कविता अभ्यासल्यानंतर नक्कीच आपल्या सर्वांना होते. तशी ही गोधडी कविता आता आपण अभ्यासणार आहोत. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे. तर बघा, गोधडी ही एक कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते. हे बिंबवताना कवी म्हणतात की गोधडी म्हणजे फक्त चिंध्या किंवा घरातील जीर्ण झालेले कपड्यांचा. आता तुम्हाला माहिती आहे चिंध्या म्हणजे काय असतं की खूप जुने वस्त्र आपले जेव्हा होतं वापरून ते फाटतं किंवा जीर्ण होतं तेव्हा आपण ते फाडतो आणि त्याचे चिंध्या बनवतो. मग अशा ह्या अनेक चिंध्यांचा आपण काय तयार करतो, बोचका. मग आता बोचका म्हणजे काय तर आपण त्याला गाठोडे सुद्धा म्हणू शकतो. मग असा हा फक्त गोधडी म्हणजे फक्त चिंध्यांचा बोचका नसतो, म्हणजे चिंध्यांचं गाठोडं नसतं. तर ही कवी म्हणतात की जेव्हा आई ही गोधडी शिवत असताना अनेक चिंध्या जोडून एक मायेचा स्पर्श त्याच्यामध्ये जाणवतो. सुरुवातीला आई काय करते, जुने कपडे असतात ना ते फेकून देते का, नाही, तर ती काय करते, गोळा करते आणि छानपैकी त्याचं एक बोचका तयार करते, म्हणजेच गाठोडं तयार करते. मग आता कवी म्हणतायत की जेव्हा ही गोधडी बघतो कवी, तेव्हा म्हणतो आईने किती दिवसापासून ही गोधडी शिवण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि याच्यातून कवीला आईचे अपार प्रेम, अपार कष्ट पाहायला मिळतात की किती दिवसापासून आई जुने पुराणे कपडे, जीर्ण झालेले कपडे चिंधा बनवून त्याचे गाठोडे बनवून ते तयार ठेवलेले असते. मग जेव्हा कवी ही गोधडी पाहतो तेव्हा कवी म्हणतो की हा फक्त चिंध्यांचं गाठोडं नाही आहे, ती केवळ एक मामूली चादर नाही आहे, त्यात माया ममतेने ऊब देणारी आणि ताकद देणारी, प्रेममय, प्रेमालाही अपार अशी उबदार देणारी, माया देणारी अशी ही चिंधींचं तयार केलेलं एक चादररूपी वस्त्र आहे. मायेलाही मिळणारी ऊब असते आणि गोधडीला असते अस्तर. बघा आता इथे कवी काय सांगत आहेत की गोधडीला अस्तर असते. अस्तर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, कशाला आपण अस्तर म्हणतो, तर एखादं जेव्हा वस्त्र शिवायचं असतं तर ते लवकर फाटू नये म्हणून त्याच्या आतून एक कपडा लावला जातो आणि तो कपडा आतून शिवल्यानंतर ते वरचा जो वस्त्र असतो ना तो कसा होतो, मजबूत होतो, त्याला छान आधार मिळतो आणि त्या आतील कपड्याला आपण काय म्हणतो,
अस्तर. आपण वरचे कपडे पाहतो पण अस्तराला पाहत नाही, पण ते वरचे कपडे जे असतात ना त्या अस्तरामुळे टिकाऊ बनतात आणि त्याचा टिकाऊपणा वाढतो. मग कवी म्हणतात की ह्या गोधडीमध्ये कशा कशाचे अस्तर असते, तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आता इथे बघा आपल्याला गोधडीचं वरचं आवरण दिसतं. कधी कधी आई काय करते, अनेक छान छान कपडे जे नवीन कपडे असतात ते वरती लावते आणि त्याच्यामध्ये जे अस्तर असते ना ते आतमध्ये टाकते. मग हे अस्तर कशाचं असतं माहिती तुम्हाला, वडिलांनी जे खूप दिवसापासून वर्षानुवर्ष जे एकच धोतर वापरलेलं असतं की नाही, मग ते एकच वापरलेलं धोतर इतकं फाटतं ते तरी पण वडील ते वापरत असतात. पण जेव्हा ते अतिजीर्ण होतं, खूपच फाटतं, तेव्हा आई ते फेकून देत नाही, ते काय करते तसंच जपून ठेवते. आणि जेव्हा कधी पुन्हा आईला कधी आपल्या बापाने म्हणजेच वडिलांनी असंच घेतलेलं जे एखादं कधीतरी सण प्रसंगाच्या निमित्ताने घेतलेलं जे लुगडं म्हणजेच काय, लुगड्याला आपण काय म्हणतो, साडी. तर म्हणजे काय असं लुगडं घेतलेलं असतं ते लुगडंसुद्धा आईने खूप वर्ष वापरलेलं असतं. आणि मग अशा ह्या सुंदर गोधडीच्या आतमध्ये बापाच्या फाटक्या धोतराचं आणि आईला बापाने घेतलेल्या त्या साडीचे अस्तर लावलेलं असतं. म्हणजेच काय, आता कवीला आपल्याला इथे हे सांगायचं आहे की आज आपलं जीवन वरवर सुखमय झालेलं आहे, आज आपण आनंदी आहोत, आज आपल्या शिक्षण घेऊन किंवा आपण चांगले शिकून सवरून मोठे होतो आणि मग आपण चांगल्या नोकरी लागतो. पण हे जे काही आपल्याला आज सफलता मिळालेली आहे, जे काही यश मिळालेलं आहे, तर या यशाच्या आतमध्ये जे प्रेमरूपी मायारूपी जे कष्ट केलेले आहे ते कष्ट म्हणजेच काय आहे, आई वडिलांचे कष्ट. आणि हे कष्ट म्हणजेच काय, अस्तर. ज्याप्रमाणे गोधडीच्या आतमध्ये वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर लावून त्या गोधडीला मजबूत केलं जातं, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा वडिलांच्या आणि आईच्या अपार प्रेमाने, मायेने, ममतेने आपल्या मनामध्ये अस्तररूपी ते वस्त्र अंथरलेलं असतं आणि त्यामुळे आपण शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने आपण मजबूत होतो आणि आपलं जीवन असं सुंदर गोधडीसारखंच असतं. आता पुढच्या कवितेमध्ये ओळीमध्ये कवी सांगत आहेत की आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या. आता बघा ह्या गोधडीमध्ये आई काय करते, ती गोधडी आहे ना अशी उबदार बनवण्यासाठी, खूप मोठी बनवण्यासाठी त्या गोधडीमध्ये अनेक चिंध्या बसवलेल्या असतात आणि कशा दाटीवाटीने बसवलेल्या असतात की तिथे एक क्षणसुद्धा म्हणजे एक कणसुद्धा अंतर ठेवलेलं नसतं. आणि अशा ह्या गोधडीमध्ये आईने तिचं प्रेमरूपी अस्तर, बापाचं मायारूपी प्रेमरूपी अस्तर आईने दटावून म्हणजे रागवून बसवलेलं असतं. आणि त्यावेळेस कवी म्हणतात की ते कसं असतं, आईने दटावून म्हणजे कसं, रागवून. कधी कधी बघा आई आपल्याला दटावते की नाही, आनंद होतो तुम्हाला आईने दटवल्यावरती? नाही, तुम्हाला राग येतो, आवडत नाही. मग तशीच ते आई सुद्धा त्या चिंध्यांना गोधडीमध्ये दाटीवाटीने बसण्यासाठी दटावते, रागवते. पुढे कवी म्हणतात की त्यात असतो मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आणलेल्या आईच्या लुगड्याचं पटकोर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं. तर आता इथे बघा कवी आपल्याला आईच्या ह्या कवितेच्या माध्यमातून कवी आहे ना आपल्याला आईवडिलांच्या अतिशय कष्टदायक जीवनाचं वर्णन जरूर आपल्यासमोर केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या कवितेच्या माध्यमातून काय शिकलो की गोधडी म्हणजेच काय आहे, तर आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे जणू काही ती गोधडी प्रतीकच आहे. या पुढील कवितेच्या ओळींचा अभ्यास आपण सेशन नंबर 2 मध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.